वडापाव सेंटरचे सर्व्हिस सर्वा मोहन शेंडे कुठे असाल तर धंदा जर झाला असेल तर चला या, आता आपण आपली बारी आली गेली आहे, 3 वाजलेले आहे, 3 नंतर तुमची शी चालू होते, हे विसरून जाऊ नका। सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहू शकाल सचिन पोकळा आणि त्याच्या साथीला अमोल सावरोली शहापूर संघाच्या माध्यमातून ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। स्क्रीनवरती आपण मित्रांनो ज्या खेळाडूला पाहत आहे, खऱ्या आता निश्चित आपण पाहतोय एक शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेट मधला एक कमी वेळेमध्ये ज्याची खऱ्या अर्थाने ख्याती आणि ज्याची ओळख आपण पाहतोय तो म्हणजे सचिन पोकळा, जो मात्र आपण पाहू शकाल खऱ्या आता निश्चित सचिन पोकळा या नावामध्ये खऱ्या अर्थाने भरपूर काही आहे, कारण या खेळाडूने कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये आपल्या गावाची आणबाण शान आणि स्पर्धा ज्याने मात्र आपल्या जोरावरती आपल्या संघाला मिळवून दिल्या। आज खऱ्या अर्थाने डे-9 फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूची एक वेगळीच पहिचान आहे, या खेळाडूची एक वेगळीच ओळख आहे। आज काय घडणार या मॅच मध्ये सचिन पोकळा त्या प्रकारची कामगिरी करेल की ममदापूर टीमचा गोलंदाज पहिल्या षटकासाठी तयार होत असताना दीपक जो मात्र कामगिरी करेल। इथे मात्र आपण पाहू शकाल दिलीप शेठ आपण कुठल्याही प्रकारची मात्र जर पाहिले काळजी करू नका, कारण की इथे मात्र आपले शेंडे साहेब गल्ल्यावरून हटत नाहीये, आज भरपूर धंदा झाला। नको तो तुमच्यापेक्षा शहाणा आहे। कासगाव टीम नाना कॅप्टन पाठवा, आपण दुसऱ्या फेरीसाठी ड्रॉ ओपन करत आहोत। पहिलाच बॉल आक्रमक लाईन करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि बघता बघता इथे मात्र 2 धाबा क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं होताना पाहायला मिळालं। या 2 धाबीच्या मदतीने आपण पाहिलं संघाचं खातं इथे मात्र आपण पाहिलं ते म्हणजे टीम सावरोली व शहापूर टीमचा ओपन होत असताना पाहायला मिळालं। या 2 धावांचा फलकावरती आपण पाहतोय एक प्रथम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती गोलंदाजी राहिली। इथे मात्र काय फटका आहे, यासाठी या खेळाडूला ओळखले जाते, नाव आहे सचिन पोकळा, गाव आहे शहापूर सावरोली, ब्रँड इज ब्रँड, पोकळा वडगाव श्रीवारी शहापूर। संसाराला आणि 6 धावा फलकावरती मात्र आपण पाहिलं गेल्या। या 2 चेंडूवरती पहिल्या बॉलवरती 2 आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती संसाराला गेला, दीपक पुन्हा एकदा तयार। स्लोवर गतीचा चेंडू होता आहे, त्यानंतर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटनं बॉलचा संपर्क झाला नाही। पंचाने मात्र घोषित केले की हा चेंडू तुमच्या लाईन मध्ये थोडासा खराब आहे, त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या सुरुवात पुन्हा एकदा एक चेंडू टाकावा लागेल आणि हा चेंडू का टाकला म्हणून 1 धावा फलकावरती मात्र अर्जित करावे लागेल। 7 धावा फलकावरती आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल। गोलंदाजी मार्गावरती दीपक स्ट्रायकिंग मध्ये सचिन। चला मित्र आपण पाहत आलो गेलो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र निखिल एक चांगली लेन चांगली लाईन म्हणावी लागेल गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिली गेली आणि इथे मात्र हा चेंडू इथे मोठा हाताला गेलाय, अगदी अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। स्क्रीनवर आपण पाहू शकाल इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला लॉंगरला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, 1 धाव मात्र इथे कपलेट गेली आणि सचिन पोकळाने सांगितलं की एकच धाव इथे मात्र आपल्याला योग्य आहे आणि एका धावेच्या मधून 8 धावा फलकावरती सावरोली बस संघाच्या धाव फलकावरती आपण पाहतो, इथे निश्चित अगदी आपण पाहतो नाही अनुभव नाही का
इथे 8 धावा दाखवण्यावरती आहे। पुन्हा एकदा आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने अजूनही षटकामध्ये 2 षटके शिल्लक आहे आणि स्ट्राइक रेटवरती यावेळेस मात्र अमोलला आपण पाहू शकाल गोलंदाज यातली पण यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉंग आपला शतरची बॉल पर्यंत पोहोचला गेला। एकदा प्रचंड वेगाने इथे कंप्लीट केली धावाची संधी आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केली गेली आहे। चेक केलं जाईल इथे मात्र गोलंदाज बाद आहे की पोहोचला गेलाय हे मात्र निश्चित आमचे टेक्निकल टीम तयार झाली आहे। आमचे 12 खेळाडू देखील तयार आहेत आणि आमच्या ऑफिशियल पंच मात्र आपण पाहिला सुरक्षितपणे आपल्या जागेवरती पोहोचला गेलाय आणि इथून पुढे जर पाहिला तर आता मात्र निश्चित गोलंदाजासाठी एक जीवदान मिळालं गेलं। 9 धावा दाखवण्यावरती आपण पाहू शकाल। पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे चालू आहे। शेवटचा बॉल मात्र इथे शिल्लक आहे दीपकचा। 9 धावा दाखवण्यावरती जोडला गेलाय। वर्गतीचा चिन्ह होता पंचांकडे जोरदार आखणी मात्र केली होती आणि बघता बघता षटक मात्र इथे समाप्त झालाय। पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झाला गेला। संघाची टोटल दाखवण्यामध्ये 20 बाद 9 धावा सावरली एका टीमला बाय आपण देणार आहोत आणि एका टीमला एकाच वेळेस बाय दिली जाईल याची नोंद घ्या। त्यामध्ये एक चिठ्ठी आपण पाहणार आहोत मयूर स्पोर्ट साखरगाडा, त्यानंतर मेचकरवाडी, त्यानंतर गोरेगाव, त्यानंतर कासगाव नाना आणि चालू असलेल्या सामन्याचे खऱ्या अर्थाने एक विजय संघ म्हणून चिठ्ठी आपण टाकणार आहोत। परंतु जर पहिल्या सामन्यामध्ये विजय संघ आणि त्यांच्या विरुद्ध कुठला संघ लागला तर तो सामना आपण दुसरा खेळवणार आहोत। निश्चित याची नोंद घ्यायची। इथे मात्र आपण पाहू शकाल प्रवीण गोलंदाजी ट्रॅक वरती आला गेलाय। षटक क्रमांक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना प्रवीण आला गेलाय। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी राहिली। यावेळेस सचिन पोकळाला आपण पाहू शकतो क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर सचिन सांगितलं या चेंडूची धाव नको आहे। इथे मात्र आपण पाहिलं हा चेंडू म्हणजे डॉट आला गेलाय। एक चांगली कामगिरी या बॉल वरती गोलंदाजीची आपण पाहिली आहे सध्याच्या स्थितीला। यावेळेस आपण पाहू शकाल मित्रांनो 11 धावा दाखवण्यावरती आहे। षटक क्रमांक 2 चालू आहे। प्रदीपचं इथे आपण पाहू शकाल
यावेळेस मात्र कमालीचा चेंडू हाताला जातो, बॅटला मात्र चेंडू स्पर्श करत नाही। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकली जाते। 4 चेंडू टाकले गेले, 4 चेंडूमध्ये अवघ्या फक्त 2 धावा खर्च केल्या। इथे गोलंदाज नवीन कौतुक करावं लागेल। अफलातून गोलंदाजी आपण पाहतो। टीम मोहिलकोट साखरवाडा कर्णधार उपस्थित आहेत का? आहे मेचकरवाडी टीमचे आहे, गोरेगाव आहे, कासगाव नाना आहे। दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण पाठीमागे लक्ष द्या। अर्थात विजय संघ आपण ती चिठ्ठी पाहणार आहोत चालू असलेल्या सामन्याची। ये बापा आणि इथे मात्र गोरेगाव टीमला बाय मिळाली। त्यानंतर आपल्याला बाय मात्र एका टीमला एकाच वेळेस दिली जाईल याची नोंद घ्यायची। पहिला सामना साखरपाडा विजय संघ हा चिठ्ठ्या निघाल्या, तरी पण मी मगाशीच आलोचना केली होती की विजय संघ जो राहील त्याची दुसरी मॅच आपण खेळणार आहोत आणि दुसरीच निघाले का? आणि मग आमचा काय असा करीत षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 12 धावा दाखवली काबरती आहे। ऐकूया डीजेच्या माध्यमातून चांगला संगीत आणि मी कासगाव अगदी आपण पाहतो निश्चितच जवळचे मित्र आमचा इडा सिंग सन्माननीय आणि त्यांच्या शुभास्ते तास अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल। टॉस इथे मला वाटतं झाला गेलाय। कासगाव नाना प्रथम फिल्डिंग आणि बिस्करवाडी टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गेले। निलेश उर्फ नील अगदी आपण पाहिला असेल आतापर्यंत जो पाहिला इंस्टाग्रामला भयानक कार्यक्रम आहे त्यांचा, लय डेंजर कार्यक्रम। तिखट मिरची लवंगी मिरची सगळा साठा सुरू यावेळेस क्रिकेट मध्ये निलेश उर्फ नील आणि यावेळेस हो घडलं काय? इथे मात्र चेंडू खराब आला गेलाय। क्षेत्राची बॉल मागे धावतोय आणि बघता बघता बॉल मात्र निघून चाललाय। नो प्लस 4 धावा मिळतील 5 आणि इथे मात्र निश्चित काही डिस्टर्ब करू नका। पुन्हा एकदा गाणी होतील त्यावरती। इथे मात्र जरूर अगदी आपण 2 धावा जाऊ द्या आता इकडे। इथे पाहू शकाल स्क्रीन वरती आपण पत्रधन्याला तुकाराम सर नो आलिंग नो डुलिंग जागीत पॉम करिंग। इथे आपण पाहू शकाल इथे धावा दाखवण्यापूर्वी आहे 20 षटक क्रमांक 3 चालू आहे। आणि यावेळेस काय फटका क्षेत्राची काला तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय, परंतु तोपर्यंत बॉल निघून चला टॉपवर धावा मिळतील इथे 6। इथे मात्र आलाय सचिनच्या बॅटमध्ये षटका।
अगदी आपण पाहू शकाल आतापर्यंत जर कोणी उद्याच्या दिवसामधले खेळाडू आणि उद्याच्या दिवसामधले संघ कुणी पाहत असेल किंवा नसेल पाहत तर विनायक दादा जरूर आपला कुणी जर एखादा एडिटर असेल तर त्याला ही क्लिप जरूर क्रॉप करून ग्रुपवरती टाका. म्हणजे काय माहित आहे का की आतापर्यंत प्रत्येक पहिली रात्र जर पाहिली मित्रांनो सुरुवात होती तरी देखील आम्ही 4:30 ला मात्र वन दी स्पॉट घरपोच झालो. परंतु दुसऱ्या रात्रीपासून नक्कीच्या लग्नाला 1000 इकडे झाले. इथे मात्र आपण उद्याच्या दिवसामध्ये 3 वाजता रिपोर्टिंग करायची ठाकूरपाडा आणि पोखरकरवाडी. बरोबर दुपारी 3 वाजता ठाकूरपाडा आणि पोखरकरवाडी या टीमने मात्र उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर दुसरा सामना 3:30 वाजता होईल. विजय संघ आणि टीम अगदी आपण पाहू शकाल. त्यानंतर दुसरा सामना ठाकूरपाडा आणि पोखरवाडी या सामन्यामध्ये विजय संघ आणि त्यांच्या विरुद्ध कुशिवली हा 3:30 वाजता सामना होईल. त्यानंतर त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्यांच्या विरुद्ध श्री गणेश सारमाळ हा सामना 4 वाजता खेळवला जाईल. त्यानंतर 4:30 वाजता बरोबर एकनाथवाडी आणि खामगर या दोन टीमच्या दरम्यान इथे मॅच होईल. त्यानंतर रेग्युलर प्लेयर म्हटलं तर आपण विचार जर केला शिवणवाडी हा सामना अगदी आपण पाहू शकाल. एकनाथवाडी आणि खामगर यामधील विजय संघ निश्चित अगदी हा सामना बरोबर 5 वाजता होईल. त्यानंतर सिद्धिविनायक काराव आणि त्यांच्यावर नेरळ लवाळी हा सामना बरोबर 6 वाजता आणि 7 वाजता आपण मात्र क्वालिफाय मॅच होईल आणि 7 वाजता आपण रेग्युलर प्लेअरला मात्र निश्चित सुरुवात करणार आहोत. अगदी मला वाटतं सिंहवाडी शिवणवाडी आणि विजय संघ अर्थात एकनाथवाडी किंवा खामगर यामध्ये जो संघ शिवणवाडी संघाबरोबर खेळेल त्यामधला विजय संघ आणि इथे सिद्धिविनायक काराव आणि नेरळ लवाळी यामधला विजय संघ यामध्ये क्वालिफायची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. याची मात्र दक्षता नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त आणि संघाची टोटल धावफलकावरती पाणी मागवलंय पण ते पंचाने ते म्हणजे 35 धावा पाणी पूर्व फलंदाजाने पाठवला असेल तर तुमचा खेळाडू घेऊन जाऊ शकतो. हाय 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 इथे पहिला चेंडू गणेशाला गेला आणि पहिला चेंडू आपण पाहिला अप्रतिम तो म्हणजे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. 13 भाई आपण कुठे आहे लगेच आमच्याशी संपर्क साधा. एकंदरीत आपण पाहू शकाल इथे पुन्हा एकदा गणेश तयार होईल. स्ट्रायकिंग सचिन या मात्र फुलर बॉल फुलर लेगचा बॉल काय फोकस करेल तो बॉल फुटायची बारी काय जरूर चांगला पटका खेळण्याचा प्रयत्न करतो. येथे मात्र अगदी कदाचित त्या कॅमेऱ्यामध्ये काही झाला असेल ते दृश्य कशा प्रकारे कॅमेऱ्यावरती हल्ला सचिन पोकळांच्या माध्यमातून चढवलाय पहा. एकंदरीत जशा पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट
कॅमेरामॅन अटॅक करत असताना पंचांकडे अफ्रीला हा मात्र वाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो आणि वाईटच्या स्वरूपात 40 धावा आपण काढतो. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय कदाचित प्रचंड इथे यावेळी देखील शॉट फाइंडिंगला क्षेत्राची काय आहे इथे काय नाही असं काहीच नाही उंडाई नाही पोरू नाही उतारचा एकच स्ट्राइक सचिन नाश्ताला जाईल. स्ट्राइक चेंज होणार नाही. एकंदरीत आपण पाहू शकाल प्रचंड वेग आहे गोलंदाजीच्या जोरावरती परंतु विकेट कीपर पेक्षा पक्का धोका मात्र आमच्या अंपरला आहे. लकी ते तिकडे वया तिकडे तुटी बल भारी आहे काय सांगायचं आहे. सर्वसाधारण आपण पाहतो इथे मात्र एक सिंगल आली गेली 41 धावा गोलंदाजी आणि एकंदरीत आपण पाहतो 41 धावा असताना आत्ताच्या जमान्यामध्ये खूप जण करतात बाय बाय परंतु आजकालची बारीक बारीक पोरं म्हणतात हाय हाय एक वेगळी स्टाईल आली गेली आहे. स्ट्राइकला मात्र निश्चित अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिली धाव कंप्लीट झाली त्याच पद्धतीने जे मात्र स्ट्राइक राहील. जाऊया गोलंदाज तयार होतोय गणेश इथे मात्र आपण पाहू शकाल गणेश तयार होतोय गोलंदाजी स्ट्राइक वरती स्ट्राइक मध्ये अमोल इथे फटका मात्र चांगला आहे. इथे मात्र घडलं काय अल्लू पिल्लू इल्लू मात्र टिल्लू बॉलची मारीशी अपार आहे पण चौका कावरती आहे. पुन्हा एकदा पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाही. लेग बाईची इथे मला वाटतं लेग बाईज ना यस लेग बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपात आपण पाहू शकाल सही 40 धावा आपण करली. हे चौथ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक असेल त्यानंतर दुसरा राऊंड आहे मित्रांनो 3 षटकांचा खेळाला जाईल याची मात्र दक्षता नोंद घ्यायची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गणेश इथे मात्र फटका फसला गेला यावेळेस सचिन पोकळासाठी इथे मात्र धोक्याची घंटा आणि या बॉल वरती विकेट गमावल्या सचिन पोकळा ज्याने करा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत कमालीची कामगिरी त्याची पाहायला मिळाली. 19 चेंडू आणि 34 धावांवरती मात्र विकेट गमावले सचिन कमालीची बॅटिंग. आणि आता मात्र निश्चित आपण पाहू शकला इथे अगदी आपण पाहतो आता शेवटचे बॉल आणि शेवटचे षटक या डावामध्ये शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ रिप्लाय मध्ये पाहू शकाल सचिन पोकळा छापून फटकावत एक्झिक्यूट करण्यासाठी तयार झाला. हा तसा बॅट वरती आला नाही. चेंडूला अगदी जागेवरच उंची गाठल्या स्वतः गोलंदाज बॉल खाली आला गेलाय आणि तिथे मात्र सचिन पोकळाचा सेल टिपला गेलाय. अशा पद्धतीने विकेट गमावली गेली आहे. यावेळेस विजय आला गेलाय गोलंदाजी मार्क वरती. विजय आल्यानंतर लाईन मात्र पाहिली जाईल. इथे मात्र नियोजन पंचाने सांगितलं हा चेंडू तुमचा खराब आहे वाईट बॉल आहे आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात आता मात्र संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 47 धावा. 47 धावा फलकावरती आहे. पुन्हा एकदा
अक्रसलाही काकोस पडले छत्र मात्र खाली सोडलं आणि बघता बघता हा ही चेंडू मात्र सीमारेषा पार जात असताना दाबा मिळाला त्या बॉल वरती देखील 4 हा लाय संस्का स्क्रीन वर आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग अजूनही जर पाहिला लोकांना गारवा वाढलाय बघा कासगाव वाल्याला बंड्याकडून गडी राहिला काय सांगायचं आहे तूच वाकडा तिकडे बंड्याकडे गणेश आणि त्याची गणपती आमच्याकडे आली गण्या जर पडला स्क्रीन वरती आपण पाहतो बंड्याकडून आहे 4 बॉल उकलाय तो भयानक कार्यक्रम आणि 4 बॉल उकल्यामुळे गडी गरम झालाय बंड्याकडून ओके थँक्यू तिसरा पंचांची मागणी घेतली पंच कशासाठी एलबी पंचांचा की क्षेत्ररक्षण करणार टीमचा की बॅटिंग बॅट्समॅन O-U-T gone wicket. पाहायला मिळतं खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अरविंद दाखल झालाय पहा गणेश कपडे काढले जर अंगात आला असेल तर आमच्याकडे एक भगत आहे अंगारा घेऊन जा लगेच आणि आमच्याकडे असा भगत आहे की तुमच्या गणेशला लगेच फरक पडेल इथे खऱ्या अर्थाने इथे अगदी जर पाहिला समोरच्या दिशेला तो अंगारा ते आलं दे आता ते आलं शिवम झाला ना मोये बॉल सीमा पारच्या शेवटचे 3 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत पाहावं लागेल पुन्हा एकदा 11 खेळण्याचा प्रयत्न चुकला तो 7-12 लेट करंट आला डायरेक्ट फोकस केला सतवाच केला भूतनाचे स्टेटस लागला जरूर अगदी आपण पाहतो 55 धावा धावपलकावरती आहे शेवटची
यावेळेस पुन्हा एकदा इथे घडलं काय त्रिफळाचीचा फलंदाज अरविंद देखील होईल बाद. आपण डोकेला आटे गुरेला पांड्या पांड्या काम हो गया बढ़िया बेकार काम आहे बाबा तुझा इथे आपण पाहिलं यो कॅमेरा वाला एवढा बेकार आहे ना यावेळेस जरूर समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आलाय बॉल पर्यंत पोहोचलाय उचलणार फेकी केल्या जाईल तिसऱ्या पंचांची मागणी घेतल्या एक धाव तर कंप्लीट झाले दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही ती चेक केलं जाईल आणि मग आपण पाहू शकाल पहा चेंडू उचललाय फेकी केलाय तोपर्यंत जर पाहिला तर आमचा कॅमेरामन देखील सज्ज आहे बारावा खेळाडू दोन्ही टीमचं पाहिलं जरूर फलंदाज मात्र निश्चित सेफ आहे आणि या बॉलवरती दोन धावा इथे मात्र अर्जित केल्या जातील संघाची टोटल संख्या पण विजयासाठी 58 ची गरज आहे कदाचित सर उद्या मला वाटतं तुम्ही आहे ना एक 3:15 च्या आसपासचा टाइम चेक करून मॅच मध्ये लाईव्ह चेक करा आणि मग ते दृश्य पहा तुम्ही आणि त्यावरती काय झाले तो 7-12 देखील पडताळणी करा अगदी आपण जरूर 30 बॉल 58 ची आवश्यकता दुःख कोणाला जर झाला असेल तर पहा इथे आमच्या लकीला झालंय आजकाल लोकांची लग्न व्हायला लागली आणि एकच दुःख आहे की अजूनच आमचं होईना होईल होईल घाबरू नका ज्यानं 3 दिवस ड्रोन उडवला तो देखील शंभरात टुलून नेऊन उतवला आमचे धीरज आज मात्र ओके में थँक्यू अगदी आपण पाहतो तरुणांच्या काळात इथे अगदी आपण पाहतो सफेद केसांचा लागलेला हा एक स्क्रीन वरती आपण पाहतो यस हे जे दृश्य आपण पाहतो ना एका साइडला तुकाराम वाघ सर आहेत आणि त्यांच्या जवळ आपण पाहतो हे ड्रोनचे आमचे ऑपरेटर शंभरात ड्रोन नेऊन उतवतात ते म्हणजे धीरज उठवले गेले त्यांना आणि निश्चित जाऊया आणि अजून मला कळत नाही की इथे आमच्या पांड्याला कसला टेन्शन आलाय पुन्हा एकदा फोकस केलंय पांड्या या कॅमेरामन जर म्हटलं ना तर या कॅमेरा समोर कधीच थांबू नका कमीत कमी 7-8 किलोमीटर लांब जाऊन काहीतरी चर्चा करा हे कॅमेरामन लय डेंजर आहे इथे आणि विजय ती बा चिली पिली देखील पळायला लागली 30 बॉल 58 ची गरज आहे ती चेंडू 58 धावा टीम ममदापूर टीमला बनवायची आहे मॅच मध्ये दोघे जण आता आपण स्क्रीन वरती पाहिले ते म्हटले नाही यस करी यो चादरी गोदरे हंडी भांडी घेऊन कोण बापा तू पार या ना काय आला मेसकर वाटा गड्या यो हंडी भांडी सगळी खोपून चादऱ्या बंड्या घेऊन आला गडी आणि होतो आमचा गडी तसा जाय ते आमचा काय काय आला असला म्हणजे बरोबर डीजे रामो
यालाच म्हणतात तो बाकड्यावरती आपण पाहतोय का इसे कहते ज्याचा पडा तर तत्काल त्याला मोकारा अक्काल पहा कसा झोपलाय गडी ओके मी थँक्यू काय सांगायचं भयानक कार्यक्रम आणि सलामची जोडी ममदापूर संघाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली प्रवीण आणि दीपक ही सलामची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ती चेंडू 58 धावांची आवश्यकता आहे आणि इथे आपला राम तुमच्यावर फुल फोकस आहे फुल फोकस हे पहा याला म्हणतात हे हल्दी किंग सबसे बिन हल्दी किंग डीजे राम की चिनो नाटकाची आवश्यकता आहे मॅच मध्ये आपण पाहू शकाल इथे आपल्याला पाहायला मिळेल एक चांगली फाईट स्ट्राइक एंड बदलाला फलंदाज खेळताना पाहायला मिळेल तेरे भाई आपण पाहिलं चुनापट्टी ज्याच्या मागून हाताळली गेली आहे इथे मात्र जरूर 30 बॉल आणि 58 धावा मॅच मध्ये बनवायचे आहेत अगदी आमची बाटली आहे ओ काका मामा ती आम्हाला लागते कारण नंतर तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तुम्ही तिकडे फेकता तिकडे फेकता मग आमचे वादे करतात यस नाहीतर कॅमेरामन आहे आमची बाटली पुन्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही तर डायरेक्ट फोकस इथे मात्र निश्चित पहिला चेंडू कमालीचा पाहायला मिळाला पहिला चेंडू जर पाहिला प्रतिम होता डॉट बॉल आला गेला आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिला मुर्दा कामगिरी पाहायला मिळाली पुन्हा एकदा गोलंदाज अमोल तयार फुलरलीचा बॉल होता मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न धावाची संधी इथे मात्र थोडंसं चुकीचं नियंत्रण परंतु एकच धाव आणि इथे मात्र निश्चित थोडंसं जर पाहिला ताकद दूर होता पण तो प्रयत्न चांगले राहिले डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता पण लेग बाईज के बॅट लेग बाईज आणि त्या अशा पद्धतीने लेग बाईजच्या स्वरूपात संघाचं खातं मात्र इथे ओपन झालं संघाचा श्रीगणेश इथे होताना पाहायला मिळालं एका बाजूच्या मधून आता मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा इथे मात्र ज्या पद्धतीने चेंडू आदळला गेलाय फक्त ना फक्त चेंडूला दिशा दाखवली बॉलला पाठवलंय यावेळेस बाटूचे बॉलर फटका सजवला आणि बघता बघता इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही अगदी चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती कपात मिळवणं ही खासियत आहे या अमोलची आणि त्या अमोलला आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमच्या कॅमेरामॅनचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौतुक करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट या बाईचे दोन्ही कॅमेरामॅन अप्रतिम कॅमेरा वर्किंग करतायत कारण की मित्रांनो नाईटची स्पर्धा नाईटच्या स्पर्धेमध्ये डोळ्यावरती असणारी झोप परंतु इथे घरातून झोप न पाहता अगदी छोटे छोटे जर पाहिला तर निश्चित दृश्य टिपले जातात त्यांचं कौतुक विकेट फलंदाज बाद तुम्ही कॅमेरा पर्यंत पोहोचले चंद्रापर्यंत परंतु चंद्रावरती आता जाऊ नका इथे मात्र निश्चित कारण की ज्या पद्धतीने कॅमेरामन देवाना फोकस केलाय चंद्रावरती कदाचित ते खड्डे पाहून असं वाटलं लागले की तुम्ही कदाचित त्या खड्ड्यामध्ये जाऊ नका कारण की इसरो जाऊन आणले तुम्ही आता शोध लावू नका तिथे
एक सिंगल आली गेली आणि आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती आपल्याला 6 धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झाला गेला। पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आल्या गेल्या आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता ते म्हणजे टीम ममदापूर क्रिकेट संघाला। अगदी म्हणजे सांगायची गरज लागत नाही या कॅमेरामनला। अजून जर झूम केलं तर कदाचित त्यामधले खड्डे आणि ते किती एकर तुमची जागा आहे ती देखील तुम्हाला मिळेल। देवा कॅमेरामन एक चांगलं निश्चित कॅमेरा वर्किंग अगदी आमच्या कॅमेरामन देवाच्या माध्यमातून पाहतोय। जाऊया यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 22 काही 24 आणि धावांची आवश्यकता 52 धावा। इथे मात्र 52 धावांची गरज। इथे मात्र गडला खेळ 2 क्षेत्ररक्षक बीट होत आहेत। एक धाव तर प्रचंड वेगाने कंप्लीट झाली आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी। एक धाव तर यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या परंतु दुसरी कंप्लीट झाली की नाही ते चेक केलं जाईल। आणि इथे मात्र फलंदाज होईल इथे बाद। अप्रतिम पहिली धाव कंप्लीट झाली दुसरी साठी मात्र इथे फलंदाज बाद झालाय। विकेट जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जाऊया नंतर अगदी आपण तिकडे देखील वळूया। 7-12 तुमचा देखील ओपन केला जाईल। पंचांकडे अपील केली होती पंचाने अपील मात्र फेटाळून लावली। आपण पाहिलं असेल रिप्लाय मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने ती कामगिरी केली। परंतु इथे पाहू शकाल स्क्रीनवरती तेऱ्या भाई जो तेऱ्या भाई कसा झोपलाय पहा। ना चादडी ना गोदड्या कुठे पण सुमडीत कोंबडी मारतोय हा खडी। यस पाहू शकाल यस तेऱ्या। परंतु जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतोय। गोलंदाजी मार्ग होती भूषण समोरच्या दिशेला लॉंग आपल्या क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि बघता बघता मला वाटतं पहिल्या प्रयत्नाला अपयश आलं होतं दुसऱ्या प्रयत्नाला मात्र यश मिळालं। अजून एक धक्का विकेट। ज्याला मात्र आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय टिकटॉक स्टार हा खेळाडू स्ट्राइक एंड वरती आता मात्र क्रिकेट मध्ये सलग असताना उंची गाठल्या लांबी कमी आहे। ओ जीवदान मिळालं इथे आणि इथे मात्र एकच धाव।
अगदी आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही निलेशच्या इथे मात्र क्षेत्ररक्षक होता झेल मात्र ड्रॉप झाला अशा पद्धतीने इथे मात्र एक सिंगल घेतले गेले 8 धावा फुलकावरती आहेत एकंदरीत आपण पाहिला तर 58 बनवायचे आहेत 58 धावांचा पाठला करत असताना 8 धावा बनवल्या गेल्यात अजूनही 50 ची गरज आहे समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला जास्तची धाव मात्र मिळणार नाही कारण की क्षेत्ररक्षण चांगले झालं आता मात्र आपण पाहू शकाल संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती विजयासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे आपण पाहतोय शेवटचा बॉल समोरच्या दिशेला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे एकच धाव प्रयत्न थोडेसे चांगले केले जात आहेत परंतु प्रयत्नांमध्ये पाणी फिरले जातं षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतो आणि संघाची टोटल धाव फलकावरती 18 बॉल आता मात्र शिल्लक आहेत इथून पुढे 48 धावांची गरज आहे आणि धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत 10 कदाचित जरूर आहेत यस अगदी स्क्रीनवरती आपण पाहतो तेऱ्या भाई तुम्ही कसेही राहा तुम्ही मात्र सरळ दिसणार जर पाहिलं स्क्रीनवरती जरूर उद्याच्या दिवसामध्ये मी माझ्या आयडी वरती तेऱ्या भाईला जाहीर करणार आता शंका नाही इथे मात्र जाऊया 18 चेंडू आणि विजयासाठी 48 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं मला वाटतं बॅटची मागणी केली गेली बॅटची मागणी इथून पुढे केली गेली सावरोली बी संघ करत आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सचिनला आपण पाहू शकाल इथे मात्र फुलारेचा बॉल लोवर फुलारेचा चेंडू त्यावरती नीलचं आक्रमण बॉलला पाठवलंय आउट ऑफ फार नीलच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार इंस्टाग्राम वरती नीलला पाहतोय त्या पद्धतीने बॅटिंग चालू झाली आहे 3 षटकारानंतर स्टंट जरूर बघायला मिळतील यात शंका नाहीये गोलंदाज तयार होईल 17 चेंडू 42 ची आवश्यकता प्रचंड वेग टप्पा चुकवता आणि बघता बघता इथे मात्र टाकलेला हा चेंडू टाट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू आणि आता इथून पुढे विजयासाठी 42 ची आवश्यकता 16 चेंडू 42 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मानकोरती तयार होईल षटकामधला अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे यावेळेस अजून एक मोठा फटका इथे नीलच्या बॅटमधनं अजून एक धमाकदार आणि दिमागदार षटकार पंधरा चेंडू आणि आता मात्र 36 ची आवश्यकता 22 जोडल्या गेल्या आहेत नीलचं आक्रमण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये ममदापूर संघाच्या माध्यमातून एक चांगली भूमिका त्याची या मॅच मध्ये राहिली आतापर्यंत यावेळी देखील खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय एक धाव मात्र प्रचंड वेगाने कंप्लीट झाली आणि इथे मात्र एकच धाव
इथे आपण पाहू शकाल एकच धाव या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल संघाची टोटल 23 धावा. नीलचा विचार केला तर वैयक्तिक धावेवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे खऱ्या अर्थाने 15 धावेवरती त्याने चेंडू खेळून काढले. मला वाटतं 6 कमालीची कामगिरी आपण पाहतो सध्याच्या स्थितीला. पण अजूनही मला वाटतं त्या खेळाडूचा झेल देखील ड्रॉप झालाय. पंचांकडे अपील परंतु अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता आणि इथे मात्र डॉट बॉल आला गेलाय. तर नीलचं खऱ्या अर्थाने मिळालेलं जीवदान त्याचा फायदा नीलनं उचललाय परंतु तो नील मात्र नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आता मात्र इथून पुढे 13 चेंडू आणि विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. हा शेवटचा चेंडू या षटकामधील जो मात्र महत्वपूर्ण राहील यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार होतोय. कट केला हलक्या हातानं क्षेत्राची थोडासा फंबल झालाय आणि बघता बघता ते फंबलच्या स्वरूपात मात्र एक धाव फलकावरती षटक इथे समाप्त होतोय. आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 34. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. बारा चेंडू 34ची आवश्यकता. यावेळेस आपण पाहू शकाल मला वाटतं दिनांत यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होईल. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे बॉल पर्यंत पोहोचला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती. थोडस लेट केलाय परंतु आता मात्र आपण पाहू शकाल संघाची टोटल धाव फलकावरती आता मात्र आपण पाहतो 26 विजयासाठी 11 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 11 चेंडू 32 बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती एक महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वाची कामगिरी जे आपण इथून पुढे पाहत असताना इथे मात्र देखील चांगला चेंडू हाताला गेलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे मात्र अपयश आलं परंतु फलंदाजाला देखील थोडस अपयश आलं कारण की मोठाला फटक्यांची गरज आहे आणि इथे मोठाला फटक्यामध्ये चांगली कामगिरी होती. यावेळेस आपण पाहू शकाल शेवटचे 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. 10 चेंडू 31 धावा बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये आणि त्या कशा बनवल्या जातील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. इथे मात्र विकेट किपर थोडासा बीट होतो. शॉर्ट फाईन क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि बघता बघता मात्र आता इथे धावा धाव फलकावरती ते म्हणजेच लेग बॅटची एक येईल आणि अशा पद्धतीनं 28 धावा शेवटचे 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाज कट केल्या आणि इथे मात्र कट करत असताना इथे मात्र गॅप मध्ये ढकलला गेलाय. आता मात्र संधी नाही. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल मात्र बाउंड्री लाईनचा भेद घेत असताना ठोकला हा नेत्रदीपक मोठा फटका. धावा होतील 4. हा इथे संघर्षमय चौकार. शेवटचे 8 चेंडू
पंचांकडे अपील केली होती, अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली गेली आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं हा डॉट बॉल आला गेलाय. शेवटी 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. 7 बॉल 26 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये आणि महत्वाच्या धावा कशा प्रकारे खऱ्या अर्थाने बनवल्या जातील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्ग होती इथे मात्र शेवटच्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. थोडंसं फंबल झालं तोपर्यंत बघता बघता इथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. आता मात्र निश्चित या 2 धावा तर इथे कंप्लीट झाल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीने धावा धावफुलका करती जोडल्या गेल्या आहेत. 34 धावा. आता मात्र इथून पुढे मॅच मध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धाबीची आवश्यकता ती म्हणजे 24 धावा. 6 चेंडू 24 धावांची गरज इथून पुढे आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचे 7 चेंडू 24 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, हे मात्र विसरून चालणार नाही. याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 7 चेंडू मध्ये 24 बनवावे लागतील. ज्या निलेशला जीवदारी मिळाले आणि त्यानं खऱ्या अर्थाने एक चांगली बॅटिंग आतापर्यंत ममदापूर टीम साठी केली गेली. तोच खेळाडू यावेळेस स्ट्राईक गेनवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. विभास ओलवटाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विभास नाही. इथे मात्र षटकातला हा चेंडू डॉट एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. शेवटचे 5 चेंडू आता मात्र 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. तिथून पुढे ममदापूर या संघाला यावेळेस समोरच्या दिशेला इष्टा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एकदा तर वेगाने इथे कंप्लीट झाली आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा. आता मात्र मॅच मध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावांची आवश्यकता 22. म्हणजे षटकारांची बोलीभाषा इथून पुढे मात्र बोलावी लागेल. तर मात्र मॅच मध्ये रंगात येईल यात मात्र शंका नाही आहे. इथे पाहणं फार महत्वाचं राहील. षटकारांची बोलीभाषा दाखवली जाईल का? पुढची लढत देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कासगाव नाना आणि त्यांच्या विरुद्ध मेस्करवाडी या 2 टीमच्या दरम्यान. पंचांचे हात मात्र फैलावले गेले. पंचांनी सांगितलं की लाईन खराब आहे. इथे मात्र हा चेंडू वाईट आहे आणि त्यामुळे मात्र इथे खराब चेंडून धावफलकावरती थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. 37 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल आणि आता मात्र 21 मॅच मध्ये शिल्लक राहिलं. शेवटचे बॉल शिल्लक आहे 4 आणि धावांची गरज आहे. म्हणजे 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत ममदापूर क्रिकेट संघाने 3 गडे गमावत असताना 37 धावा तर जोडल्या गेल्या आहेत. चन्नीला एक वेळा जीवदान मिळालंय. पुन्हा एकदा चेंडूने उंची गाठली. वेळेस देखील अजून एक इथे नीलला मिळालेलं हे जीवदान आणि इथे मात्र आपण पाहू शकाल धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती 39. 3 चेंडू 19 ची गरज आहे. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस आहे, हा रूल्स आहे आणि इथे मात्र 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर 18 बनतील. पण एखादा एक्स्ट्राची चेंडू आणि एक्स्ट्राचा धाव जर आला तर तिथे मात्र संधी उपलब्ध होईल. तो म्हणजे ममदापूर टीम साठी सध्या तरी चांगली पकड निर्माण केली आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा अंत. आजपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी सांगणं कुणाला सोपी झाली नाहीये आणि आजपर्यंत भविष्यवाणी कोणी सांगितली देखील नाहीये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाहीये. आता मात्र मॅच मध्ये चांगला दबदबा निर्माण केलाय ते म्हणजे सावरोली बस शहापूर या संघानं. शेवटचे 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 2 चेंडू 19 धावा. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती
यावेळेस मात्र निश्चित चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि तिथे मात्र इथे अगदी आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी दाखवली गेली आहे सध्याच्या स्थितीला. विकेटचं पतन मात्र होताना पाहायला मिळालं. जोला गेलाय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल मध्ये डीप फाईन लेग सीमारेषा क्रॉस होत असताना धावा मिळतील 4. आणि बघता बघता मित्रांनो इथे मॅच मात्र कंप्लीट झाली गेली आहे. हा सामना जिंकलाय तो म्हणजे सावरोली बोल शहापूर क्रिकेट संघानं हार्ड लक टू ममदापूर. तर जाऊया मित्रांनो प्लेयर ऑफ द मॅच कडे अगदी आपण पाहतोय. चला मला वाटतं कासगाव टीम आपण एका साईडने इंटर बायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. नो डाऊट नाव आउट जरा कमालीची कामगिरी केली आहे ऑलराऊंडर खेळाडू ज्यांना आपण पाहिला सावरोली बोल संघाचा. चला सेकंड साठी सावरोली बोल लगेच अर्थात मिस्टर सचिन पोकळा ठरलाय या मॅचचा हिरो. चला मोहन शेंडे आतापर्यंत लय जणांना शेंड्या फोडल्या आता आपण इकडे या. मोहन शेंडे तो टेबल कोणी जाणार नाही. मी आलो तिथे वॉचमॅन म्हणून त्या टेबल वरती आज थांबतोय. तुम्ही या. सचिन पोकळा या मॅचचा हिरो ठरलाय. जसे मॅचला सुरुवात होईल तसं मात्र मायक्रोफोन होती वाईट करूया तुकारामजी वाघ सरांना. मॅन ऑफ द मॅच कडे इथे मात्र मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो म्हणजे सचिन पोकळा.